खरोखरच महाराजांना तुम्हाला खासदारच करायचं होतं तर राज्यसभेचं खासदार करायला काय अडचण होती? सन्मान द्यायचा संभाजीराजेंना सुद्धा आपण केलं होतं खासदार. आणि म्हणून मी आजही म्हणेन, अजूनही महाराज वेळ गेलेली नाही, अजून फॉर्म भरायला वेळ आहे. तुमचा सन्मान अजून राहायचा असेल तर जरूर आपण फेरविचार करावा. कारण ह्या अशा टीका होत राहतील आणि आम्हाला वेदना होत राहतील. विनाकारण या निवडणुकीमध्ये तुम्ही वादात ओढले जाल अशा भावना माझ्या या निमित्ताने होत्या. संजय मंडलिकांना बदलून समजित घाटगेंना तिकीट द्यावं अशी एक मध्ये चर्चा सुरू होती, ती कागलचे होते. उभाटांना उमेदवारी दिली ते संजय बाबा घाटगे, ते कागलचे. इकडं हातकणंगलेला द्यावं ते शौमिका महाडिकला द्यावं, त्या कागलच्या. नाही जमलं तर मुश्रीफांना उभं करावं, तेही कागलचे. गोकुळ सोबत गोकुल. मला वाटतं या संजय मंडलिकांच्या प्रचारासाठी अनेक नेते मंडळींनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे, आपले विचार मांडलेले आहेत. आज शौमिका महाडिकांचं भाषण मी पहिल्यांदा आणि मनपूर्वक ऐकलं. आणि शेवटी कागलचं पाणी कसं असतंय त्यांच्या भाषणावरून मला दिसून आलं. अशासाठी मी उल्लेख केला. त्यांनी भाषणामध्ये अतिशय संयमीपणानं छत्रपतींचा गादीचा सन्मान ठेवत स्वतः त्या घराण्यात असून सुद्धा या निवडणुकीमध्ये काय होणार आहे याची त्यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी कागलचं विद्यापीठ अशासाठी म्हणालो की आपले उमेदवार संजय मंडलिक कागलचे आहेत. संजय मंडलिकांना बदलून समजित घाटगेंना तिकीट द्यावं अशी एक मध्ये चर्चा सुरू होती, ती कागलचे होते. उभाटांना उमेदवारी दिली ते संजय बाबा घाटगे, ते कागलचे. इकडं हातकणंगलेला द्यावं ते शौमिका महाडिकला द्यावं, त्या कागलच्या. नाही जमलं तर मुश्रीफांना उभं करावं, तेही कागलचेच. आणि म्हणून कागल विद्यापीठाचा हा एक गुण आहे की सातत्यानं नेतृत्व करायचं. कारण छत्रपती राजर्षी शाहू महाराज ही आमची कागलची देणगी असल्यामुळं हे आमच्या सर्वांच्या अंगामध्ये हे पाणी आलेलं आहे. आता या निवडणुकीमध्ये ज्याचा उल्लेख संजय मंडलिकांनी काल निसरीच्या सभेमध्ये केला होता, आज त्याचं फार मोठे पडसाद या प्रसार माध्यमामध्ये उठले. त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न शौमिका महाडिकांनी केला आणि स्वतः उमेदवारांनी सुद्धा केला. मी अशासाठी याचा उल्लेख करतोय की अनेक चॅनलवाले आज माझ्याकडे आले होते यावर प्रतिक्रिया द्यायला. मी म्हटलं बाबा आता व्यासपीठावरूनच आपण प्रतिक्रिया तुम्हाला देऊ. मी स्वतः ज्यावेळेला छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी हे ज्यावेळी ठरायला लागलं त्यावेळेला मी महाराजांना सांगितलं होतं स्वतः समक्ष आणि वर्तमानपत्राच्या द्वारे की तुम्ही या रिंगणामध्ये उतरू नये असं आम्हाला वाटतंय. तुम्ही वय 75 झाले म्हणून मी विनंती केली नव्हती. मी अशासाठी विनंती केली होती की तुम्ही एक आदराचं स्थान आमचं आहे. अनेक वर्षे या गादीचा सन्मान करण्याचं कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी केलेलं आहे. आणि निवडणूक म्हणजे एका पार्टीचे जर आपण पार्टी जर होणार असाल तर मग हे जे आज आलेलं आहे ते आपल्या निश्चितपणाने येणार, याची आपल्याला सवय करावी लागेल. विनाकारण या निवडणुकीमध्ये तुम्ही वादात ओढले जाल अशा भावना माझ्या या निमित्ताने होत्या. आणि म्हणून मी आजही म्हणेन, अजूनही महाराज वेळ गेलेली नाही, अजून फॉर्म भरायला वेळ आहे. तुमचा सन्मान अजून राहायचा असेल तर जरूर आपण फेरविचार करावा. कारण ह्या अशा टीका होत राहतील आणि आम्हाला वेदना होत राहतील. कारण ज्या गादीचा आम्ही सन्मान केला त्या गादीवर अशा प्रकारे चर्चा होत जातील. कारण छोटे छोटे यूट्यूबवाले ज्यावेळेला संजय मंडलिकांच्यावर टीका करायला लागले, दादा उठा काय नगारा घेऊन वगैरे, त्यावेळेला मी म्हणालो होतो की अशा जर टीका व्यक्तिगत आपण सुरू केल्या तर हे चित्र या निवडणुकीत पालटून जाईल आणि विनाकारण महाराज यामध्ये ओढले जातील. आणि म्हणून अनेक वेळा आम्ही विनंती केली होती, मी आणि संजय मंडलिकांना, खरोखरच महाराजांना तुम्हाला खासदारच करायचं होतं तर राज्यसभेचं खासदार करायला काय अडचण होती? सन्मान द्यायचा संभाजीराजेंना सुद्धा आपण केलं होतं खासदार.
कळायला काय अडचण होती, त्याचा सन्मान त्यामुळे झाला असता. ही निवडणूक गांभीर्यानं घ्या, कारण ही निवडणूक गांभीर्यानं अशासाठी घ्या, कोल्हापूर शहर, दक्षिण आणि करवीर यामध्ये आम्हाला थोडी भीती वाटते, कारण त्यांचा असलेला संपर्क असेल, थोडी प्रचाराची यंत्रणा त्यावेळेला वाढवलेली असेल, आपल्याला फार चिकाटीनं काम करावं लागेल. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.